नमस्कार. आपल्याला चारीधाम यात्रा करायची असेल उत्तराखंडातील आणि आपलं बजेट जर का कमी असेल तर आपण बघा कमी बजेटमध्ये ही यात्रा कशी करू शकतो. मी मागच्या वर्षी जाऊन आलेलो आहे. अगदी कमी बजेटमध्ये यात्रा केलेली होती. तर मी त्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती देतो. तर आपली इच्छा असेल, आपलं बजेट कमी असेल तर मी आपणास सांगतो की यात्रेला जाण्याच्या अगोदर 15 ते 1 महिना अगोदर आपण दिल्लीपर्यंत रिझर्वेशन करा. तसं हरिद्वारपर्यंत डायरेक्ट आपल्याला रिझर्वेशन हरिद्वार एक्सप्रेस आहे, परंतु AC गाडी आहे. रिझर्वेशन शक्यतो लवकर भेटत नाही. त्यामुळे आपण दिल्लीपर्यंत जा, निजामुद्दीन स्टेशनला उतरा आणि या ठिकाणून आपण काश्मीरी गेट म्हणून एक स्टॉप आहे. मेट्रोने जाऊ शकतो, रिक्षाने जाऊ शकतो, बसने जाऊ शकतो आणि मग या ठिकाणाहून एक मला वाटतं रेल्वेने स्लीपर म्हणजे रिझर्वेशनचं भाडं अवघं 650 रुपयापर्यंत भाडं आहे. तर 650 रुपयापर्यंत तुम्ही दिल्लीला जातात. दिल्लीवरून काश्मीरी गेटला एक 50-100 रुपये देऊन पुढे जातात. झाले 750 रुपये आणि तिथून 300-325 रुपये तुम्हाला हरिद्वारपर्यंत STचं भाडं आहे. आणि त्या ठिकाणी मग हरिद्वारला गेल्यानंतर आपण रामधाम आहे, मोदी भवन आहे, असे भरपूर अशा धर्मशाळा आहेत चांगल्या AC. त्या ठिकाणी आपल्याला वाटलं तर आपण एखादी पावती फाडू शकतो आणि त्या ठिकाणी राहू शकतो. त्या ठिकाणी तुम्ही 500 रुपयातही तुम्हाला रूम भेटेल आणि जास्त रकमेतही रूम भेटेल. त्याचबरोबर तुम्ही गेल्यानंतर संध्याकाळी गंगा आरती वगैरे आपण या ठिकाणी करू शकतो. हरिद्वारला तुम्ही काश्मीरी गेटवरून बस करू शकता. त्यामध्ये 300-325 रुपये भाडं आहे. हरिद्वारला पोहोचल्यानंतर मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे धर्मशाळा आहेत, हॉटेल आहेत, या ठिकाणी थांबू शकता. संध्याकाळी मस्त गंगा आरती वगैरे करून या ठिकाणी खिस्से कापू खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपला खिस्सा नक्कीच सांभाळा, नाहीतर आपली चारीधाम यात्रा याच ठिकाणी होऊ शकते. तर मस्त गंगेमध्ये स्नान वगैरे करा आणि परत रूमवर या. रूमवर येताना आपल्याला सचदेवा वगैरे अनेक ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत, या ठिकाणी जाऊ शकता. आपण जोडीने असाल किंवा एकटेही असाल तर या ठिकाणी जायचं आणि या ठिकाणी आम्हाला सांगायचं की त्यांना सांगायचं चारीधाम यात्रा करायची आहे. तर त्या चारीधाम यात्रेसाठी आपल्याकडून फक्त 4,500 ते 5,000च्या दरम्यान रक्कम घेतल्या जाते. त्यामध्ये आपल्याला 8 रात्र आणि 9 दिवस पूर्ण फिरवल्या जातं. अवघ्या 4,500 रुपयाच्या मध्ये तुम्हाला 8 रात्र आणि 9 दिवस प्रवास करून मिळणार आहे. 17 सीटर बस असेल किंवा 17 सीटरच्या पुढचीही मोठी बस असेल तर त्यामध्ये आपण छानपैकी पुढच्या 8 दिवसाचा प्रवास करू शकणार आहात. आणि आपल्याला सांगितलं जाईल की उद्या सकाळी 7 वाजता तुम्ही हजर राहा. आपल्याला निघायचं आहे आणि त्यानंतर गाडीचा ड्रायव्हरच सकाळी 7:30ला बरोबर अमुक ठिकाणी आपण पोचायचं. ड्रायव्हर या ठिकाणी हजर असतो आणि तो गाडी घेऊन निघतो. पुढे गेल्यानंतर एक 5-50-100 रुपये दिले की तो रजिस्ट्रेशन देखील करून घेतो आणि त्यानंतर आपला पहिला जो मुक्काम असतो तो आपला गंगोत्रीला जाण्यासाठी हा मुक्काम होतो. मग दुसरा मुक्काम होतो, नाही पहिला मुक्काम होतो यमुत्रीला जाण्यासाठी. त्या ठिकाणी 2 मुक्काम होतात. नंतर गंगोत्रीसाठी 2 मुक्काम होतात. आणि आपल्याला या मुक्कामाच्या ठिकाणी बघा बरोबर हॉटेलवाले घेऊन म्हणजे जे ड्रायव्हर असतात हे घेऊन जातात. त्या ठिकाणी भरपूर हॉटेल असतात. या ठिकाणी समजा आपण 2 जण आहोत, अजून 2 जण एखादं कुटुंब बरोबर घ्यायचं, कारण आपल्याला कमी बजेटमध्ये यात्रा करायची आहे. तर 1,000 रुपयापर्यंत आपल्याला रूम भेटतो. तर आपण जर का 4 व्यक्ती आहोत तर 250-250 रुपये आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला येतात आणि मस्तपैकी रूम देखील छान भेटतात. फॅन वगैरे सर्व काही असतात.
तर अशा प्रकारे आपण 8 दिवस त्या ठिकाणी राहू शकतो. आणि आपल्याला वाटेल तर भरपूर काही असे हॉटेल असतात या ठिकाणी आपण जेवण करू शकतो. शक्यतो सकाळी आपण फुल जेवण करत नाही, कारण आपल्याला चालावं लागतं. त्यामुळे आपण मॅगी वगैरे घेतो. 50 रुपयात छानशी मॅगी भेटते. आणि पाडावर भरपूरच महाग आहे, त्यामुळे थोडीशी काकडी वगैरे घेऊन जा घरून. काही थोडंसं आपल्याकडचं फरसाण वगैरे राहू द्या बरोबर. आणि छानपैकी बघा, अशा प्रकारे जर का तुम्ही 4 जण मिळून हॉटेल घेतलं आणि सकाळी मॅगी वगैरे मस्त नाश्ता करायचा पोटभर, एखादा आपण काय म्हणतो त्याला पराठा वगैरे घ्यायचा खायचा, आणि संध्याकाळी आपल्याला वाटलं तसं पनीर भाजी घ्या, रोट्या घ्या. तर 2 जण जर का असाल आपण तर 300-350 रुपये बिल दोघांचं होतं, त्यापेक्षाही कमी होतं. आपण दाल चावल वगैरे जर का घेतलं, वरण भात वगैरे, नाही तर पोळ्या भाजी वगैरे, तर हॉटेलचा खर्च आपण जर का 250 रुपयाने जर का धरला, 8 ते 10 दिवसाचा समजा हरिद्वारचाही धरला, तर 2,500 एकाचे होतात आणि 2 जणांचे 5,000 होतात. तर आपण 3-4 हजार तो खर्च धरला, 4,500 रुपये तुमचा याचा 4,500 ते 5,000 रुपये बसचा. म्हणजे जो गाडी असतो चारीधाम यात्रा करणारा ड्रायव्हर, त्या सचदेवा ट्रॅव्हल्स कंपनीचा किंवा कुठली जी कंपनी असेल त्याचं धरला खर्च 5,000 धरून घेतला. 5 आणि 3 8, इकडून रेल्वेचं 1,000 रुपये भाडं, तिकडून 1,000 रुपये भाडं, तर एक 10,000च खर्च धरला. आणि इतर जर का थोडंसं खाणं पिणं थम्सअप वगैरे तुम्ही जर का पिलात वगैरे, तर तो एक 5,000 धरला, तर 15,000 रुपये खर्च येतो. यामध्ये तुम्ही जर का तुम्हाला जी यात्रा आहे ही पायीच करावा लागणार आहे, कारण घोडा वगैरे 2,500-3,000 रुपये घेतो. रिटर्नचं 2 ठिकाणी, गंगोत्रीला आणि यमुनोत्रीला आणि केदारनाथला घोडा करावा लागतो. परंतु जर का हिंमत असेल, आपल्यात तब्येत चांगली असेल, तर आपण पायी देखील जाऊ शकतो. मी देखील पायी जाऊन आलो, माझी मिसेस आणि मी, आणि अगदी कमी खर्चामध्ये मला वाटतं 14 दुने 28 हजारात रिटर्न आलो होतो दोघं जणं. त्यामध्ये तिकडून येताना काश्मीर गेटला आलो, तिथून राजधानी एक्सप्रेस आम्ही धरलेला होता. त्याचंच भाडं मला वाटतं काहीतरी 2700-27 रुपये भाडं होतं. तरी देखील आम्ही खूप कमी बजेटमध्ये 14-15 हजारात एक जण असं रिटर्न आलेलो होतो. आणि तुम्ही जर का रिझर्वेशन करून जर का आलेत, इकडचं 1,000 रुपये हरिद्वारपर्यंत, तिकडचा 1,000 रुपये हरिद्वार, म्हणजे ते 2,000 आणि ते 4,500, एक 14-15 हजारपर्यंत तुम्ही छानशी यात्रा करून रिटर्न येऊ शकता. फक्त तुमची तब्येत चांगली पाहिजे, तुम्ही पायी हा प्रवास वर केला पाहिजे. आणि त्या ठिकाणी टेंट वगैरे आहे, तर ते देखील जर का जोडीने असाल तर 500 रुपयात टेंट भेटतो. आणि तुम्ही 4 जण मिळून असाल तर 800-900 रुपयात देखील टेंट भेटतो. आणि टेंटमध्ये फक्त आपला जो मुक्काम आहे तो फक्त केदारनाथला होतो. छान अशी चारीधाम यात्रा आपण नक्कीच करू शकाल, तीही कमी बजेटमध्ये. मस्त जा रेल्वेने, हरिद्वारला पोचा, अगोदर दिल्लीला जा, काश्मीर गेटला जा, आणि मग हरिद्वारला पोचा. हरिद्वारवरून अनेक ट्रॅव्हल्स कंपन्या आहे. उलट तुम्ही इथून ऑनलाईन कराल तर तुमच्याकडून जास्त पैसे घ्याल, त्यामुळे तिथे जाऊन करा आणि मस्त मस्त चारीधाम यात्रा करा. माझा जो हा व्हिडिओ आहे एकदम साधा, सिंपल आणि छान छान माझ्या मनात जे होतं, जे मी जो प्रवास केला तसं मी तुम्हाला सांगितलं. तर खूप छान असा हा निसर्ग उत्तराखंडचा तुम्हाला बघायला भेटेल कमी खर्चामध्ये. आणि मस्त मस्त आम्ही पाडाचंच पाणी पेलो होतो, गारगार. 8-10 दिवस एकही बिसलरी बाटली घेतली नव्हती, त्यामुळे तो पैसा देखील आम्हाला पाणी वगैरे तसा लागला नव्हता. नवीन नवीन तिकडची फळे वगैरे घ्यायचं, खायचं, एकदम मस्त एन्जॉय. आणि मस्त छान छान निसर्ग बघण्याचा आनंद, त्याबरोबर चारीधाम देवधर्म देखील करण्याचा आनंद घेतला. वातावरण गार असतं, थंड वातावरण असतं तिकडे. एका दिवसामध्ये तिघी ऋतू भेटतात, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. त्यामुळे कोट देखील त्या ठिकाणी पावसाचा आपल्याला 50 ते 100 रुपयात भेटतो. तर ते कोट वगैरे घालून आपण मस्त प्रवास करू शकतो.
तर अशा प्रकारे कमी खर्चातला मी हा आपल्याला जे बजेट आहे चारधाम यात्रेचं ते सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, नाही आवडला तरी सबस्क्राईब करा, नाही केला तरी चालेल, काही हरकत नाही. ओके, राम राम, जय हरी.